तगडे उमेदवार कोण नाहीत. उमेदवार कुठला जर झाला, आम्ही नानाच कार्यकर्ता. नानांची एक शिकवण आहे. नानांनी काय सांगितलं, सर्वसामान्य शेतकऱ्याला धरून चाला. तुम्ही मोठा माणूस कोण आहे, पक्षाचा आहे, कोणी बघू नका. नाना सुद्धा अपक्ष लढले होता. नानाला पक्ष होता का? अपक्ष लढूनच नाना ताकद का? नानांनी एकच सांगितलं पहिल्यापासून, तुम्ही कोणी असू द्या, आपण जर नानांनी तुम्हाला ताकद दिली, नानाला आशीर्वाद दिला, ह्याच्या पाठीमाग काय, सर्वसामान्य जनता, शेतकरी त्यांच्या घरापर्यंत जावा, त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना मदत करा, ही नानांची शिकवण आहे. नानांनी काय सांगितलं की तुम्ही एखादा शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही तुमच्या खिशात पास जाऊ द्या, त्यांना मदत करा. पण आता तुम्ही सांगताय पक्ष ही किती जरी मोठं झालं, ह्यांचे मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सरकार आहे ती, पण आज तगायत कामं झाली किती? आज शेतकऱ्याच्या अडचणी संपल्या का? ना शिक्षणाच्या अडचणी संपल्या, ना मला सांगा आरोग्यातली अडचणी संपल्या, कुठली अडचण संपली? अडचणी आहेतच ना. मग यांचं सरकार असून काय? आज एवढं मोठं पक्ष असलं तरी जनता काय म्हणते, आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे, आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे, म्हणून त्यांनी मला पुढे आणलं. मग आता इकडे बघितले तर बीजेपी आहे, पलीकडे शिवसेना आहे, तगडं आव्हान आहे त्या ठिकाणी. त्याचं तुम्हाला आव्हान वाटते का त्या दोन आव्हान असं काय मला कुणाचं वाटत नाही. कारण काय माहितीये का, किती मोठा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला उमेदवार किती कामाचा आहे. आज तुम्ही दिलेला माणूस जनतेपर्यंत पोहोचलाय का? जनता त्यांचा विचार करते का? ती जनतेला अपेक्षा आहे का त्यांच्याकडे मी काम करेल? आज तुम्ही जरी सर्वसामान्यांकडे कुठेही गेला तरी मला विचारलं, बाबा हे आम्ही माणूस दिला, तुमच्यासाठी योग्य का? जनताच सांगते आमच्यासाठी हे माणूस योग्य. बरोबर. त्यामुळे जनता ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पुढे आणायचं. आज किती मोठा पक्ष असला, उमेदवार दिले म्हणून जनता ठरवत नाही ना आम्ही निवडून कोणाला द्यायचं. त्यामुळे जनता सांगते. आज मला लोकांत गेल्यानंतर लोक मला म्हणते की तुम्ही डॉक्टर साहेब आम्हाला चहा सुद्धा पाजू नका, आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी काय असेल करतो, पण तुम्ही माघार घेईन, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पर्यंत राहणार. फक्त एक आहे, आम्हाला ज्या आता मोठ्या नेत्यांनी काय केलं, तुमचं ही आश्वासन दिली, ती करतो, ती केलं, अशा गोष्टी झाल्या. आज जेडपीचं इलेक्शन झालं की 5 वर्षाने जेडपीचा माणूस त्याला भेटणार, पंचायतचा माणूस तसा, ह्यांच्या घरापर्यंत योजना नाही त्या, मग ह्यांनी त्यांच्या दारात वाट बघायची, 4-4, 5-5 तास, 2-2 तास वाट बघायची. मग ह्यांचा नेता यांना भेटा येणार, मग त्यांनी सांगणार करू. आज कुठल्या गरीबाचं काम झाले? मी तसं नाही, माझं एक आहे धोरण, मी आज तुम्हाला शब्द देतोय म्हणजे मी ती पूर्ण करणार. मी तुम्हाला मोठं काय सांगत नाही बाकीच्यासारखं, मी ही करतो ती करतो, पण मी तुम्हाला जिथं जिथं मदत लागेल तुम्ही मला सांगायचं, डॉक्टर माझ्यासाठी चला, मी माझं सगळं सोडून तुमच्यासाठी यायला तयार आहे.